तुम्हाला माहीत आहे का, नेहमीची चपाती किंवा पुरी बनवण्यापेक्षा असे टम्म फुगलेले फुलके बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण नेहमी चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही नेहमी चपातीसाठी मळतो तशा कन्सिस्टन्सीमध्ये मळून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी नेहमी चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घेतलं आहे. झाकण ठेवून एक 10 मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान भिजलं आहे. हाताने मळून घेतोय, हाताला अजिबात पीठ नाही तरीसुद्धा हे पीठ हाताला चिटकत नाही आहे. त्यानंतर कोरडं पीठ घ्यायचं. मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ काढायचं. पेढ्याच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा. तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि अशा पद्धतीने त्याची हातावरती पारी तयार करून घ्यायची. त्यानंतर तयार पारी पुन्हा कोरड्या पिठामध्ये घोळायची आणि आता याचा मध्यम आकाराचा फुलका लाटून घ्यायचा. फुलका इथे मी छान पातळ असा लाटून घेणार आहे, अजिबात जाडसर ठेवणार नाही आहे. तर इथे पहा, छान पातळ असा फुलका मी लाटून घेतला आहे. गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम झाला आहे. त्यावरती हा फुलका घालायचा. एका बाजूनी छान भाजला गेला की पलटी करायचा. दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा. त्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या फ्लेमवरती अलटी-पलटी करत हा फुलका छान खरपूस असा भाजून घ्यायचा. छान टम्म फुगलेला फुलका तयार आहे. नक्की बनवून पहा.